जय गणेश प्रेझेंटेड बाय पूना गाडगीळ आणि सन्स, आता लक्ष्मी रोड, कुंटे चौक, पुणे येथे. पॉवर्ड बाय माणिकचंद ऑक्सिरिच, प्राऊडली इंडियन. स्पेशल पार्टनर मांडके हिअरिंग सर्व्हिसेस. ऐकण्याच्या आनंदासाठी मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे आणि पूर्वाचे सेव्हर. सेव्हर म्हणजे औषधाची बचत. नमस्कार, मी अंकिता जाधव. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. पुना गाडगीळांचं प्रस्तुत या जय गणेश विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आता आपण जाऊया पुण्यामध्ये, ज्या ठिकाणी आता मानाच्या गणपतींच्या मिरवणुकी ही रंगात आल्याचं पाहायला मिळतंय. सर्व मानाचे गणपती हे या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. तरी दृश्य आपण पाहतोय विविध वेशभूषा केलेले, त्याचबरोबर अशा विविध ढोल पथक या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. तर पहिला मानाचा गणपती हा अलका चौकात पोहोचलेला आणि या ठिकाणी आता ही विसर्जन मिरवणूक पुढे पुढे मार्गस्थ होतीये. खरं तर या विसर्जन मिरवणुकीसाठी वेळ ठरवून देण्यात आली होती आणि त्यानुसारच आता हे सगळ्या मिरवणुका पुढे सरकताय. या संदर्भात अधिक अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून. रोहन, या सगळ्या मिरवणुकीचा उत्साह सध्या पाहायला मिळतोय, काय अधिक अपडेट? बरोबर आहे, खरं तर उत्साहामध्ये होतोय आणि आपण पाहतोय की मानाचा 5वा गणपती जो आहे तो पाहायला मिळतोय आणि मानाच्या 5व्या गणपतीमध्ये अशा पद्धतीने कथकलीचा पुतळा जो आहे तो पाहायला मिळतोय आणि त्या मानाच्या 5व्या गणपतीचा जो मान आहे तो केसरीवाडा गणपतीचा, जो लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सवाची तिथून सुरुवात जी आहे ती झालेली होती आणि आपण पाहिलं तर मानाचा 5वा गणपती आता पोहोचलेला आहे. ह्याच्या मंडईच्या चौकामध्ये जो आहे तो आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आनंद जो आहे तो सगळ्यांकडून साजरा केला जातोय. अगदी पुनीत बालन जे आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून देखील गुलालची उधळण जी आहे ती केली जाते, गुलाल एकमेकांना लावला जातोय. हा सगळा सण आहे आपल्यासाठी, आनंद आहे. गुलालामध्ये तुम्ही एकदम सगळं भरलेलं पाहायला मिळतोय. नेमक्या काय भावना असतात बाप्पाला निरोप देताना? भावना बघा, आनंद असतो विसर्जन मिरवणुकीचे, पण तेवढं दुःख पण होतं, कारण आज शेवटी आपला लाडका बाप्पा आपल्याला सोडून त्याच्या घरी जातो, त्याचं दुःख पण आहे. अच्छा, मिरवणुकीला सुरुवात होते, वेळेनुसार मिरवणूक सगळी पार पडते, वेगवेगळे देखावे पाहायला मिळत आहेत. वेळेमध्ये सगळी मिरवणूक संपेल? 100% वेळेच्या अनुसारच मिरवणूक संपेल. आय थिंक मानाचे पहिले 2 गणपती बेलबाग क्रॉस पण केलाय गुरुजी, त्यांनी बेलबाग मध्ये दाखल झाला आहे आणि बाकी पाणी 5ही गणपती आता क्रॉस करतील आणि त्याच्यानंतर दगडूशेठ आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजता 6च्या ठोक्यावर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मुख्य मिरवणुकीत सहभाग घ्या. नक्की. तर हा आनंद, हा जल्लोष जो आहे तो अगदी पुणेकरांना सगळीकडे पाहायला मिळतोय. लक्ष्मी रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पथकं जी आहेत ती दाखल झालेली आहेत. पथकांचा ढोल ताशाचा गजर जो आहे तो सुरू झालेला आहे. तिथे देखील लाखो पुणेकर आणि राज्यभरातून येणारे सगळे भाविक जे आहेत ते तिथे येऊन या सगळ्या वादनाचा आनंद घेत आहेत आणि आपल्या लाडक्या बाप्पाला जो आहे तो निरोप देत आहेत. अलका चौकामध्ये नेमका आता कसबा गणपती असेल, दुसरा तांबडी जोगेश्वरी असेल, ही मंडळ कधी पोहोचणार आणि जी मुख्य मिरवणूक सुरुवात होते ती म्हणजे दगडूशेठचं आगमन येतं. त्यावेळेस लाखो पुणेकर लक्ष्मी रस्त्यावरती असतात. दगडूशेठ नेमका किती वाजण्याच्या सुमारास जो आहे तो आपल्याला बाहेर येताना पाहायला मिळेल, तो कधी लक्ष्मी रस्त्यावरती जाईल आणि निश्चितचपणाने भाऊ रंगारे असतील किंवा इतर मंडळ असतील, या सगळ्या मंडळांच्या मिरवणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. घर बसल्या हा सगळा मिरवणुकीचा जो सोहळा आहे तो जय महाराष्ट्राच्या माध्यमातून देखील अनेक जण पाहत आहेत आणि आपण जर पाहिलं तर आणखी आपण पाहतो ही पुणेकरांची गर्दी झालेली आहे. मंडईच्या चौकामधली सगळी दृश्य आहेत. मंडईच्या चौकामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे पुणेकर किंवा राज्यभरातून येणारे सगळे भाविक पाहायला मिळत आहेत. केसरीवाडा गणपती नुकताच जो आहे तो दाखल झालेला आहे. केसरीवाडा बाप्पांची मूर्ती जी आहे ती पालखीमध्ये असते. पालखीमधली ही मूर्ती जी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते आणि कथक पुतळा जो आहे तो देखाव्यामध्ये आपल्याला या रथामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कथक करणारीचा पुतळा जो आहे तो आकर्षक असा पुतळा आणि कला संस्कृती जी आहे ती जोपासली जाते, कारण का कलेचा देवता बाप्पाला मानलं जातं, गणपती बाप्पाला कलेचा देवता मानलं जातं. त्यामुळे या कलेच्या माध्यमातून कथक पुतळीचा रथ जो आहे तो पाहायला मिळतोय आणि एकंदर या सगळ्या माध्यमातून पुणेकरांची आलोट गर्दी जी आहे ती या सगळीकडे झालेली पाहायला मिळते. ही आलोट गर्दी दृश्य दाखवतंय की अजून देखील पुण्याची सांस्कृतिक असणारी परंपरा, वारसा जो आहे तो पुणेकरांकडून जपला जातोय. पारंपरिक वाद्यांमध्ये मिरवणूक सुरू झालेली आहे. पारंपरिक वादनाच्या तालावरती, ढोल ताशावरती थिरकणारी तरुणाई आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच दुसरी बाजू देखील आहे.
टिळक रोडला संध्याकाळी सुरू होताना तिथे देखील डीजे वाजले जातील, मोठ्या प्रमाणामध्ये आवाज केला जाईल. परंतु निश्चित रोहन, दुसरी त्यामुळे बाजू आहे, परंतु एकंदरीतच लक्ष्मी आता रस्त्यावरती या सगळ्या विसर्जन मिरवणुकीचा उत्साह, या ढोल वादकांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. पुणेकरांनी ही सगळी विसर्जन मिरवणूक अनुभवण्यासाठी या सगळ्या मार्गावरती मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे.